एका रेनकोटने घेतला पुण्यातील तरुण मुलाचा जीव। आपल्या कुटुंबाला हातभार लावा म्हणून तो पुण्यामध्ये कामाला आला होता, परंतु फक्त एका रेनकोटमुळे त्याच्याबरोबर असं काही घडेल कोणी विचारही केला नव्हता। नेमकं काय घडलं हे पाहते अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। आदित्य कृष्णा वाघमारे, वय वर्ष 24 असे या तरुणाचे नाव। हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी, परंतु गेल्या काही वर्षापासून तो पुण्यामध्येच कामाला होता। आदित्य पुण्यामध्ये कामाला असताना त्याची ओळख बीड जिल्ह्यातील सुरेश भिल्लारे या मुलाबरोबर झाली। सुरेश भिल्लारे हा तरुण देखील बीड जिल्ह्यामधील रहिवासी, त्यामुळे आदित्य आणि सुरेशमध्ये मैत्री झाली। हे दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होते आणि रेस्टॉरंटचे काम संपल्यानंतर डिलिव्हरी बॉयज म्हणून जॉब करत होते। रेस्टॉरंटमधील काम संपल्यानंतर आदित्य आणि सुरेश हे दोघे आपल्या डिलिव्हरीच्या कामाला गेले, परंतु तिथल्या मॅनेजरनी आदित्यने घातलेला रेनकोट सुरेशला देण्यासाठी सांगितला। त्यामुळे आदित्य आणि सुरेश या दोघांमध्ये वाद झाले, दोघांमध्ये भांडण झाले। तेव्हा संध्याकाळी आदित्यने सुरेशला भांडण मिटवण्यासाठी बोलवले। सुरेश हा पुण्यामधील नहरे परिसरामध्ये आदित्यला भेटण्यासाठी आला, परंतु तिथे भांडण मिटवण्याऐवजी त्यांच्यात जोरदार राडा झाला आणि रागाच्या भरात सुरेश भिल्लारे यांनी आदित्यच्या पोटामध्ये चाकू खुपसला। या